शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। नमस्कार. आज या कीर्तन मालिकेतलं 6वं पुष्प सादर करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे समर्थ संप्रदायिक श्री मकरंद बुवा रामदासी उर्फ सुमंत बुवा यांचं मी स्वागत करतो. समर्थांच्या चरणाशी राहून 12 वर्ष ज्यांनी समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला, हरिभक्तिपरायण कैलासवासी दत्तदास बुवा घाग यांच्याकडे ज्यांनी कीर्तनाचं काही काळ प्रशिक्षण घेतलं आणि आज पावेतो देश विदेशामध्ये अत्यंत प्रसिद्ध या स्थितीला पोचलेले श्री मकरंद बुवा अत्यंत प्रासादिक वाणी आणि रसाळ विवेचन याच्यामुळे ख्यात आहेत. आज त्यांच्या साथीला, हार्मोनियमच्या साथीला श्री कौस्तुभबुवा परांजपे आणि तबल्याच्या साथीला श्री कानिफनाथ घैसास हे या ठिकाणी लाभलेले आहेत. मी या तिघांचं स्वागत करतो आणि बुवांना कीर्तनाला प्रारंभ करण्याची विनंती करतो. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभतो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारि वाचा, गमो पंथ अनंतया राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. हे हे श्रीरामा हो जय रामा, रामा रामा हो जय रामा, रामा रामा हो जय रामा, रामा रामा हो जय रामा. पतित पावना पूर्ण कामा, पतित पावना पूर्ण कामा. रामा हो जय रामा, रामा नाथा हो दीननाथा, दीननाथा नाथा हो दीननाथा. तुझी ये चरणी राहो माथा. रामा रामा हो जय राम.
बंधू हो दीन बंधू रामा हे बंधू हो दीन बंधू बंधू हो दीन बंधू हो दीन बंधू बंधू हो दीन बंधू रामा बंधू दीन बंधू दीन बंधू दीन बंधू रामा हे दीन बंधू बंधू हो दीन बंधू रामदास म्हणे कृपा सिंधू रामदास म्हणे करुणा सिंधू दया सिंधू रामा रामा हो जय राम रामा रामा हो जय रामा हो जय रामा हो पतित पावना पूर्ण कामा रामा रामा हो जय रामा हो जय रामा हो जय रामा रे ना दे रे ना दे ना दे मा रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली वत्सा लागी धेनु जैसी वत्सा लागी धेनु जैसी करी करुणा सावली गमाय माझी करी करुणा सावली गमाय माझी रामदास माऊली दया करी रामदास माऊली मदंत पाहू नको त्वरित ये मदंत पाहू नको त्वरित ये उचलित पाऊली गमाय माझे जय रामात्मज आत्मज तनयावरी जय रामात्मज तनयावरी करी जय रामात्मज तनयावरी करी जय रामात्मज तनयावरी करी सुख कर सावली सुख कर सावली सुख कर सावली गमाय माझे रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास हो रामदास माऊली रघुपति राघव
राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति हो रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सीताकांत स्मरण जय जय राम सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय भारत माता की जय श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ हे हे अहर्निशंकिं परिचिन्तनीयम् अहर्निशंकिं परिचिन्तनीयम् अहर्निशंकिं परिचिन्तनीयम् अहर्निशंकिं संसार मिथ्यात्व शिवात्म तत्व संसार मिथ्यात्व शिवात्म तत्व संसार मिथ्यात्व शिवात्म तत्व शिवात्म तत्व शिवात्म तत्व अहर्निशंकिं परिचिन्तनीयम् अहर्निशंकिं हे दीर्घ रोगो भव एव साधो को दीर्घ रोगो भव एव साधो को दीर्घ रोगो दीर्घ रोगो भव एव साधो को दीर्घ रोगो भव एव साधो
दीर्घ रोगो भव 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 एव साधो किमौषधं तत्र किमौषधं तत्र किमौषधं तत्र विचारमेव किमौषधं तत्र विचारमेव विचारमेव विचारम् एव अहर्निशं किं परिचिन्तनीयम् अहर्निशं किं परिचिन्तनीयम् 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम्। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषामस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज की जय जय रघुवीर। श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं हा आद्य शंकराचार्य कीर्तनमाला महोत्सव आयोजित झाला। पुण्यातल्या श्रद्धांजली कीर्तन सेवा समिती यांच्यातर्फे सर्वप्रथम सर्व बुवा लोकांना नमस्कार करतो। आचार्यांची जी प्रश्नोत्तरी आहे त्यातला एक श्लोक आपण आज निरूपणाला घेतला आहे। मी माझ्या गुरुजींना फोन केला असा आहे, ते म्हणाले मग आचार्यांचा एक श्लोक बोल। तेच वाङ्मय सगळं आहे, पण ज्यांचा महोत्सव आहे त्यांचा एक काहीतरी बोल। त्यांनी मला समजावून सांगितला पूर्वरंग, आणि मी आपल्यासमोर त्यातलं काय आठवेल ते ठेवतोय आपल्यासमोर। आपण सगळे सांभाळून घेणारे आहात या खात्रीने मी आपल्यासमोर बोलणार आहे। आचार्यांचा श्लोक आधी व्यवस्थित ऐकून घेऊया। शंकराचार्य म्हणाले, अहम अहर्निशं परिचिन्तनीयं संसार मिथ्यात्व शिवात्मतत्वम को दीर्घ रोगो भव एव साधो किमौषधं तत्र विचारमेव। जय जय रघुवीर समर्थ। संपूर्ण जगाचा जर विचार केला, त्यातल्या आस्तिक मताचा आणि नास्तिक मताचा विचार जर आपण केला, तर साधारण 2000 मतमतांतर आज आपल्याला बघायला मिळतात। असं अभ्यासू लोकांनी म्हटलंय की इतकी सगळी मतं आहेत, काही त्यातली नास्तिक मतं आहेत, काही आस्तिक मतं आहेत। अगदी सोपं बोलायचं झालं तर देव मानणारे लोक आणि देव न मानणारे लोक, यातले जे देव मानणारे आहेत, आस्तिक असं आपण म्हणूया, त्यांच्या सुद्धा सगळ्या संकल्पना स्वच्छ असतात का? तर समर्थ रामदास स्वामींची ओवी आहे दासबोधातली, मतामतांचा गलबला कोणी पुसेना कोणाला, जो जे मती सापडला, जो जे ज्या मतामध्ये सापडला तयासी तेच थोर किंवा त्याची श्रेष्ठ। सापडला याचा अर्थ स्वतःच्या ताकदीनं बाहेर येता येत नाही, त्याला सापडला म्हणतात, तावडीत सापडला। ही सगळी मतमतांतरं लक्षात घेतली तर हा काही आजचा वाद नव्हे। जेव्हापासून मनुष्य निर्माण झालेला आहे तेव्हापासून बुद्धिमान प्राणी निर्माण केल्यानंतर बुद्धिमानांचं भांडण नाही झालं तरच ते बुद्धिमान नाहीत असं म्हणावं लागेल। मतभेद झाला नाही, ज्यांच्यात मतभेद होत नाही, एक तर त्यांना बुद्धी नसते किंवा ते जिवंत नसतात। जय जय। काहीतरी मतभेद झालाच पाहिजे। घराबद्दल बोलत नाही मी, एकूण जगातल्या विद्वानांबद्दल बोलतोय। तर या मतांमध्ये सर्वश्रेष्ठ काय आहे? तर प्रत्येक वेळेला संत अनुभूतीनंतर बोलतात, त्यावेळेला संत तसेही अनुभूतीनंतरच बोलतात। त्यामुळं त्यांच्या वाक्याला
वेदाचं प्रामाण्य मानलेलं आहे. तुकाराम महाराजांच्या अभंगांना मोठ्या मोठ्या लोकांनी, शास्त्रीय लोकांनी तुकोपनिषद असं म्हटलंय. तेव्हा त्यांच्या अनुभूतीचा शब्द असतो, त्यातला आचार्यांचा आज श्लोक घेतलाय आपण. ते सांगतात, रात्रंदिवस तुम्ही काय करा, कशाचा विचार करा. अहहा दिवस, निशम रात्री, किम परिचिंतनीयम, विशेष चिंतन कुठलं करावं, विशेष चिंतन कुठलं करावं, कुठला विचार करावा. तर त्यांनी एकच मुद्दा सांगितला. आचार्यांच्या वाङ्मयातला केंद्रीभूत विचार आहे संसार मिथ्यात्व शिवात्म तत्वम. कमीत कमी शब्दामध्ये आचार्यांचं जर स्वरूप आपल्याला बघायचं असेल तर ते सांगतात, काही करू नका, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तं ग्रंथ कोठिभी ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैवना परः. बस. म्हणून रोज चिंतनासारख्या गोष्टी कोणत्या आहेत? दोनच आहेत. त्याग कशाचा करायचा आणि स्वीकारायचं काय. कशाचा त्याग करायचा? जे मिथ्या आहे त्याचा त्याग करायचा. आणि स्वीकारायचं काय? जे माझं खरं स्वरूप आहे ते स्वीकारायचं. ते मी आहे एवढंच स्वीकारायचं. संसार मिथ्यात्म शिवात्म तत्वम. आणि समस्या इथेच आहे, मनुष्याला मिथ्या आणि सत्य याचा विचार करायला वेळ नाही. त्याची समस्या ही होऊन पडली आहे की त्याला काहीतरी केल्यावर परमार्थ केल्यासारखा वाटतो. एक साधा तर्क मी आपल्या समोर ठेवतो. आपण घरामध्ये पूजा करतो. पूजेमध्ये देवाला आंघोळ घालणं म्हणजे प्रत्यक्ष त्या मूर्तीवरती पाणी ओतणं, त्या मूर्ती पुसणं, त्या वरती ठेवणं, त्याला काय अत्तर इत्यादी लावणं, त्यानंतर त्याला फुलं वाहणं, उदबत्ती ओवाळणं, हे आपल्याला हाताने करणं फार सोपं आहे. स्थूल पातळीवरचं कर्म करायला आम्हाला सामान्य जनतेला अत्यंत सोपं जातं. पण हीच मानस पूजा करा म्हटलं तर फूल उचलतं का बघा मनातल्या मनात. इतकं हलकं असणारं फूल नाही उचलत. याचं कारण आम्ही आमची वृत्ती, आमची लक्ष ठेवण्याची व्यवस्था स्थूल इंद्रियांच्या मध्ये, कर्मेंद्रियांच्या मध्ये आणून ठेवली आहे. पण जोपर्यंत ते सूक्ष्मात जात नाही तोपर्यंत त्याचा परिणाम होत नाही. नाही तर मनुष्य देहाने काही करत असतो आणि मनाने मात्र वेगळा विचार करत असतो. आमचे गुरुजी एक छान दृष्टांत द्यायचे याला. एक पोलीस पाटील होता म्हणाले, आणि तो पूजा करत होता सोहळ्यामध्ये. आपल्याला माहिती असणारी कीर्तनकारांची म्हणजे खास हरिदासीच कथा आहे ही. ती पूजा करत होता आणि इतक्यात जो चोर असा घरात तुरुंगातनं पळून गेलेला होता त्याला पकडून आणला आणि त्या शिपायांनी त्या पोलीस पाटलाच्या दारासमोर आणला. काय करू? तो पूजा करत होता म्हणे, या चोराला आम्ही काय करू, कशी शिक्षा करू, का परत डांबू, तुम्ही येईपर्यंत वाट पाहू, असं त्यांनी विचारलं. पण याचं पूजा करताना होतं मौन. त्यांनी सांगितलं, चांगला त्याला उलटा लटकवा, म्हणजे न खुणेनी सांगितलं, उलटा लटकवा आणि फटके द्या चांगले, पळून का गेलास म्हणून. त्यांना काही कळे ना हो. मौनाची भाषा सगळ्यांना कळते असं नाही. मौनामध्ये आम्ही चिडचिड चिडचिड करतो, ती फक्त घरातल्या लोकांनाच कळते. जय जय. शेवटी त्याला सांगता येईना. मग त्यानं काय केलं, गळ्यातलं जे जानवं होतं त्या जानव्यानं त्या कृष्णाची मूर्ती होती त्या पायाला फास टाकला कृष्णाच्या मूर्तीला. कृष्णाची मूर्ती उलटी केली आणि संध्येच्या पळीनं त्या कृष्णाच्या पाठीवर आणि डोक्यावर मारायला सुरुवात केली, कृष्ण उलटा टांगून. बोलण्याचा भाव असा, मी एवढ्याकरता सांगतोय आपल्याला की स्थूल पातळीवरची जी आपण उपासना म्हणून करतो ती कर्म जास्त असतं आणि उपासना कमी असते. आणि आचार्य खास करून ही आपल्याला साधनेची आग्रहाची भूमिका सांगतात, फक्त विचार करा. ज्याला खरंच पुढं जायचंय त्याची काही किंमत नाही असं आचार्यांना म्हणायचं नाही. कर्म आणि चित्तशुद्धीर्थम आचार्यांनी त्याच्यावरती स्वतंत्र विवेचन केलेलं आहे. पण केंद्रीभूत विचार कुठला असेल या संपूर्णच्या संपूर्ण परमार्थातला, तर मला मी जे खरं आहे त्याचं स्वरूप लक्षात येण्याकरता, कळण्याकरता मी जे साक्षात साधन करायचंय, की ज्याने मला माझं स्वरूप कळणार आहे ते साधन आहे विचार. म्हणून पुढचं चरण आहे, को दीर्घ रोगो भव एव साधो. नेमका रोग कुठला झालाय आचार्य सांगतात, त्या रोगाचं नाव आहे भव. भूभव धातू आहे
म्हणजे होणे. तसं असणे असा पण एक काही अर्थ लावतात आणि होणे असाही अर्थ लावतात. काहीतरी आम्हाला व्हावंसं वाटतं आणि काहीतरी होऊ नये असं व्हावं असं वाटतं. असं व्हावं आणि असं होऊ नये, असं व्हावं असं होऊ नये, यामध्ये आमचं चित्त इतकं अडकलंय की त्याचा परिणाम अत्यंत जवळ असणारा, बुद्धीला सुद्धा प्रेरणा देणारा, बुद्धीचा सुद्धा प्रकाशक, बुद्धीचा शक्ती देणारा असा आत्मा तिथे असून सुद्धा बुद्धीला तो कळत नाही. बुद्धीमुळंच सगळं कळतं, पण बुद्धीला ज्यामुळं कळतं ते मात्र बुद्धीला कळत नाहीये. म्हणून फार महत्वाचा विचार हा जो भव नावाचा रोग आहे. आमचे गुरुजी गमतीनं सांगतात, आपण सगळे आशीर्वाद भवचे देतो की नाही. सौभाग्यवती भव, पुत्रवान भव, पुत्र झाला, आता त्या पुत्राला आशीर्वाद शिक्षावान भव, शिक्षित भव. नंतर नोकरदार भव, नोकरदार झाल्यानंतर आता श्रीमंत भव, खासदार भव, पुढे 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 एखादा मंत्री भव, म्हातारा झालास मृत भव, परत जाता भव. या भवमध्ये तुमचं माझं सगळ्यांचं जीवन असं अडकलेलं आहे, यातून आम्ही सुटत नाही. म्हणून पुराणांनी, शास्त्रांनी याला भवसागर, भवाग्नी, आचार्यांनी इथं भवरोग वर्णन केलंय. को दीर्घ रोगो भव एव साधो. आणि याचं उत्तर काय? आंघोळी करणे, कुठेतरी दगडावर पाणी ओतणे, कुठल्या तरी माळा घेऊन गरगर 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 सिरियल बघत फिरणे. काय नेमकं? त्याची निंदा करायची नाही आचार्यांना, पण कशात मी अडकलो याचा ज्याचा त्याने विचार करावा. आचार्यांचा श्लोक आहे, त्याचं मराठी भाषांतर करताना दासगणू महाराजांनी असं लिहिलंय, आंघोळीनी परमात्मा भेटतो, ध्यानाने परमात्मा भेटतो, अंगाला राख लावल्याने परमात्मा भेटतो, उपवास केल्याने आणि पान इत्यादी खाण्यानी, बाकी सगळं सोडलं आणि पान फक्त खातो, आहेत ना त्या उपासना, यांनी परमात्मा भेटतो. आचार्य म्हणाले या अत्यंत स्थूल पातळीवरच्या उपासना आहेत, त्या साक्षात तप होऊ शकत नाहीत. अस्य ज्ञानमयं तपः, विचारांचं तप महत्वाचं आहे. म्हणून मासा स्नान करी, गंगा स्नानाने मुक्ती मिळत असती तर सगळे मासे मुक्त व्हायला पाहिजेत ना. मासा स्नान करी धरी बक पहा, ध्याना प्रती साजिरे, वायू भक्षित वासुकी, फक्त वायूर जगतो वासुकी, विभूतीने की लिप्त केला खरे. गाढवाला त्या भस्मात लोळणं खूप आवडतं. किती भस्म लावला आयुष्यभर त्यांनी, मिळाला मोक्ष त्याला. देहा पोपट राम राम म्हणतो, पोपटाला सुद्धा बोलायला शिकवलं, तो सुद्धा राम जय श्रीराम. असतात ना अनेकांच्या घरातल्या बेल सुद्धा तशा असतात. देह, त्या मशीनला ज्यानं तो मंत्र सुरू आहे त्या मशीनला मुक्ती आहे काय? पोपटाचं उदाहरण घ्या, नाही तर त्या घरातल्या नाममंत्राच्या यंत्राचं उदाहरण घ्या. उलट सारखं सारखं तेच तेच ऐकून तेवढंच ऐकू येणं बंद होतं. देहा पोपट राम राम म्हणतो, मेंढा ही पर्णाशनी, मेंढा सुद्धा पानं खातो, शेळी पानं खाते. बोले दास गणू कुणाग बसला, सांगा हरी यातुनी. हे सगळं आवश्यक आहे बरं, पण अनिवार्य काय आहे? को दीर्घ रोगो भव एव साधो, किमौषधं तत्र विचारमेव. विचार हे साधन महत्वाचं आहे. आणि सामान्यतः मनुष्याला विचार सोडून बाकी सगळं करायला आवडतं. सामान्य विधान करतोय मी, याला अपवाद सुद्धा पुष्कळ आहेत. सामान्य विधान काहीतरी करावं असं वाटतं. देहाने काही कर्म केल्याशिवाय मी काही परमार्थ केला असं वाटतच नाही. पुन्हा तोच मुद्दा सांगतो, तो नको असा मुद्दा नाही. आता आचार्यांच्या वाङ्मयाचा मुद्दा विचारात घेणं चाललंय, म्हणून तो प्रधान विषय. समर्थांनी सुद्धा, सगळ्या तुकोबानी, ज्ञानोबानी, सगळ्यांनी केव्हा तरी येऊन हेच सांगितलंय म्हणण्यावरती. हरिमुखे म्हणा असं म्हणणारे ज्ञानोबा केव्हा तरी सांगतात, वेद प्रतिपाद्य ईश्वरू होवावया गोचरू, श्रुतीचा अखंडू विचार करणे किंवा अभ्यास करणे.
समर्थांनी तर या विचारांचा किती पाठपुरावा केलाय, किती ओव्या विचारांबद्दल येतात. समर्थांच्या ओव्या ऐका. विचारे इहलोक परलोक, विचारे हो तसे सार्थक, विचारे नित्यानित्य विवेक केला पाहिजे. काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही, एक विचार करोनी पाही म्हणजे कळे. प्रपंच त्याग न करिता, संसार उपाधी न सांडिता, जनामध्ये सार्थकता विचारेची होये. विचार पाहेल तो पुरुषू, विचार न पाहे तो पशु, ऐसी वचने सर्वेषु ठाई ठाई बोलिला. तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. ऐसी ही विचाराची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदीश्वरे अनुक्रमे सकळ केले. या ओवीनी दासबोध समाप्त होतो. ही शेवटची ओवी आहे दासबोधातली. म्हणून शांतपणे बसून विचार करा. कुठला विचार करा? अहर्निशंकिम परिचिंतनीयम संसार मिथ्यात्व शिवात्मतत्वम. बाकी सगळ्या साधना या विचारांची बैठक तयार व्हावी याकरता पूरक म्हणून साधना आहेत. त्या साक्षात साधना नाहीत. साक्षात साधन एक आहे, शांतपणे विचार करा. कुठल्याही कर्माने जर परमात्मा प्राप्त झाला असता तर त्याला कृत्रिम म्हणावं लागलं असतं. आणि तो अकृत्रिम आहे, ते माझं स्वरूप आहे. आणि माझं स्वरूप आहे, फक्त त्याच्यावरचं झाकण काढण्याची आवश्यकता आहे. म्हणून 3 बंधनं सांगितलीत किंवा तीन गोष्टी सांगितल्यात आचार्यांनी. त्याचा विचार 1 मिनिटात करूया आणि पूर्वरंग थांबवूया. ज्या करता स्वामी महाराजांचं अवतार कार्य झालं तो हाच मुख्य विचार, जे माझ्या आतमध्येच आहे. देव जवळी अंतरी. आपण समर्थांचा अभंग अनेकदा ऐकला असेल आणि बोलताना बोलतो सुद्धा आपण. पण अगदी एखाद्या जी काही शिकलेली नाही, एखाद्या म्हाताऱ्या आजीला विचारा, आजी कुठं आहे देव, देव कुठं आहे? ती पण सांगते, अहो देव सगळ्यामध्ये आहे, तुमच्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे, या सगळ्या जडवस्तूमध्ये सगळीकडे आहे, माझी सुनबाई सोडून. म्हणजे पाठांतराची जे काही आम्ही बोलतो ना, ते समजून बोलतो असं नाहीये, पण बऱ्याचदा बोलतो. मग तो परमात्मा जर आतच आहे, जवळच आहे, तोच जीव नावाच्या समीकरणामध्ये बुद्धी नावाची जी गोष्ट आहे त्या बुद्धीला प्रेरणा देणार आहे. त्या बुद्धीतून तो मनात उतरतो किंवा त्याची शक्ती मनात उतरते, मनातून प्राणामध्ये उतरते, प्राणातून ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांमध्ये उतरते आणि मग जगाची नोंद घेतली जाते वा व्यवहार केला जातो. असा जर सगळ्या या आपल्या व्यवहाराचा सिद्धांत असेल तर तो परमात्मा भेटत का नाहीये? त्याची 3 कारणं सांगितली आहेत. प्रतिबंध नावाची गोष्ट आहे, अशा 3 गोष्टी सांगितल्या अगदी आचार्यांच्या भाषेत. मल, विक्षेप आणि आवरण. चित्त गढूळ झालं अनेक जन्माच्या संस्कारांनी, कर्मांनी, विचारांनी, या 3 गोष्टी. काया वाचा मना या 3 पातळीवरच्या कर्मांनी मन गढूळ झालं. त्या गढूळपणामुळं माझीच वस्तू जी पाण्यात पडली ती मला दिसत नाही. अगदी साध्या गोष्टी आहेत. पाणी निरभ्र झालं की माझीच अंगठी पडलेली मला दिसणार आहे ना. काय विशेष केलं? काही नाही, तुरटी फिरवली 20 रुपयाची, इतकं साधं. मल. दुसरी गोष्ट विक्षेप, चांचल्य. ते पाणी हालत जरी असेल ना तरी तिथली वस्तू दिसणार नाहीये. आणि त्या पाण्यावरती जर काही कोणी आवरण टाकलं किंवा बरीच पानं आली आहेत, कमळाची फुलं किंवा पानं आली आहेत आणि त्या पानामुळे खालची वस्तू दिसत नाही. या 3 गोष्टीमुळे मला माझ्याच आतमध्ये असणारं परमात्मा तत्व दृग्गोचर होत नाही. म्हणून मलाला दूर करण्याकरता, गढूळपणा दूर करण्याकरता सांगितलं कर्म. वेदविहित, नुसतं कर्म नव्हे, वेदविहित निष्काम स्वकर्म. गीतेमध्ये भगवान तू कर्म कर असं अर्जुनाला नाही सांगत नाही, तू तू तुझं कर्म कर असं सांगतात. नियतं कुरु कर्मत्वम कर्मज्यायो ह्यकर्मणः. आणि ते निष्काम. निष्काम केलेल्या वेदविहित स्वकर्मानी चित्त शुद्ध होतं. प्रतिपादनाला एवढा मुद्दा पुरे. दुसरं विक्षेप. चित्ताचं
चांचल्य जाण्याकरता उपासना. आणि प्रत्यक्षामध्ये साक्षात साधन जर काय असेल तर आत्मवस्तूचं दर्शन माझं मला होण्याकरता चित्तावर आलेलं अहमचं आवरण काढणे. आणि हे कार्य सद्गुरू करतात. आणि ते सद्गुरू कसं करतात? मला विचाराला प्रवृत्त करून. म्हणून तपाची, उपासनेची, तपश्चर्येची नेमकी व्याख्या सांगितली आहे. अस्य ज्ञानमयं तपः. मगाशी मी याचा उल्लेख केला होता. ज्ञानाचं तप, विचारांचं तप. आणि हेच सर्वश्रेष्ठ तप आहे. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काम होत नाही. हे झालं नाही तर जीवनाचा इति कर्तव्यतेचा भाग साधला नाही. आणि म्हणून आचार्य इथे सांगतात किमौषधं तत्र विचारम एव. एवढंच च, एवचा अर्थ च, तेवढंच. विचारम एव. विचार नुसते विचार असं सांगता आलं असतं. म्हणजे सगळ्या साधनापैकी विचार एक नाही, विचारच. किमौषधं तत्र विचारमेव. आणि श्रोते हो, आचार्यांनी ही दिव्य परंपरा आपल्याला दिली. म्हणून मोठे मोठे संत सुद्धा त्यांना विचारून आपले ग्रंथ लिहितात. पहिल्याच अध्यायामध्ये ज्ञानोबा सांगतात, भाष्यकारा ते वाट पुसतू. भाष्यकार कुणाला म्हटलं जातं? जी अनेक भाष्यकार मंडळी होऊन गेली त्यातले प्रधान भाष्यकार जर कोण असतील तर आचार्य शंकराचार्य. सगळे त्यावेळेचे जे वाद आहेत त्या वादावरती कुरघोडी करून त्यांच्या कल्याणाकरता, स्वतः करता नव्हे, त्यांच्या कल्याणाकरता आचार्यांनी सुंदर अशा पद्धतीनं केवलाद्वैत तत्वज्ञान सांगितलं. निंबर्गाचार्यांनी अद्वैत तत्वज्ञान सांगितलं. मध्वाचार्यांनी द्वैत सांगितलं होतं. विशिष्टाद्वैत सांगितलं. पण केवलाद्वैत नावाचं तत्वज्ञान आचार्यांच्या मुखातनं बाहेर पडलं. त्यामुळे तुमच्या माझ्या संकल्पना स्वच्छ करण्याची व्यवस्था आचार्यांनी करून ठेवली. वेदांनंतर वेदव्यास आणि वेदव्यासांच्या नंतर आचार्य, या प्रत्यक्ष आपल्यावरती सगळ्यात मोठा प्रभाव असणाऱ्या गोष्टी आहेत. वेदांच्या नंतर फक्त वेदव्यासच होऊन गेले की ज्यांनी वेदांची 4 विभाग केले. आणि वेदव्यासांच्या नंतर एवढा श्रेष्ठ महापुरुष म्हणजे आचार्य शंकराचार्य. सांगण्याचा भाव असा की आमचं सगळ्यांचं भाग्य आहे की थोडा तरी विचार या कीर्तनमालेच्या निमित्तानं आम्हा कीर्तनकारांना करता आला. इथं आम्ही महोत्सवाला जातो, अनेक उत्सवांना जातो. तिथे 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 काय शंकरांचं मंदिर आहे, शंकरांचं आख्यान सांगा. कृष्णाचं मंदिर आहे, कृष्णाचं आख्यान सांगा. बरं, त्याही बऱ्याच कीर्तन आयोजकांना हल्ली टिकमार्क करताच कीर्तन हवी असतात. पूर्वी जे काही कीर्तनं विषय समजावून घेण्याकरता केली जायची की आम्हाला अमुक अमुक विषय सांगा. जसं आपण, मी नेहमी सांगतो, आचार्याला मेनू सांगतो की नाही, उद्या श्रीखंडपुरी करायची आहे, उद्या आमरसपुरी करायची आहे, उद्या लाडू करायचे आहेत. हे खाण्याचे फक्त मेनू सांगतो, ऐकण्याचे मेनू कधी सांगतो का? पण पूर्वी आपण बुवा असे श्रोते पाहिलेत, पूर्वीच्या काळी असे लोक होते की बुवा आम्हाला आचार्यांचं शारीर भाष्य ऐकायचं आहे, ब्रह्मसूत्र भाष्य ऐकायचं आहे, आम्हाला आचार्यांचं गीता भाष्य ऐकायचं आहे, आम्हाला एखादं उपनिषद ऐकायचं आहे. आणि मुरलीधर बुवा, निजामपूरकर वगैरे नेहमी सांगायचे की यानंतर तुम्हाला उपनिषद पूर्वरंगाला घेणारा कीर्तनकार मिळणार नाही, म्हणजे खूप कमी मिळतील. अशा अर्थाने सांगण्याचा भाव असा की मी या परंपरेच्या निमित्तानं आपल्या सगळ्या श्रोत्यांना आवाहन करू इच्छितो. आपल्याकडे जी कीर्तनकार मंडळी येतात त्यांचा अभ्यास नसतो असं नाही, असतो, पण साधारण डिमांड अँड सप्लाय असा आमचा स्वभाव होऊन जातो. व आम्हाला नाम या विषयावरतीच ऐकायचं आहे. आता आम्हाला ते डिटेल सांगा. आम्हाला फक्त संध्या या विषयावरती डिटेल ऐकायचं आहे. आम्हाला श्राद्ध हा विषय व्यवस्थित ऐकवा. असे जसे खाण्याचे मेनू सांगतो तसे हे मेनू पण सांगत चला. मला सगळ्या बुवा लोकांनी माझ्यावरती उपकार केला म्हणून आचार्यांच्या थोड्याशा चरित्राचा अभ्यास करण्याचा मला संधी मिळाली असं म्हणा. आणि म्हणून सुंदर असं आख्यान मी आपल्यासमोर सांगणार आहे. हेच केवलाद्वैत तत्वज्ञान सांगणारा केंद्रीभूत असा प्रसंग आचार्यांच्या जीवनातला आहे. आणि तो म्हणजे मंडन मिश्रा आणि शंकराचार्यांचा झालेला वाद. तो प्रसंग आपल्याला आख्यानामध्ये सांगायचा आहे. इथेच थांबतो. मूळ पदामध्ये आमचे आचार्य सांगतात, रात्रंदिवस विचार करण्यासारखं जर काय असेल तर या संपूर्ण रूप आणि नाम असणाऱ्या, मिथ्या असणाऱ्या संसाराचं मिथ्यात्व जाणून घ्यावं विचारांनी. आणि परमात्म तत्व जे आतमध्ये भरलंय, शिवात्म तत्व, एवढाच विचार करावा. मला झालेला खरा रोग भवनावाचा रोग आहे आणि याचं औषध आहे फक्त विचार. असा हा आचार्यांचा
श्लोक इथेच विरमूया. पूर्वरंग थांबूया. मूळ पद दे रे दे ना ना मा अहर्निशं किं परिचिन्तनीयम् अहर्निशं किं परिचिन्तनीयम् परिचिंतन. नमस्कार. आज श्रीमद जगद्गुरू आद्य शंकराचार्य कीर्तन मालेला ज्यांचे आशीर्वाद लाभले आहेत ते कीर्तन क्षेत्रातील ज्ञानवृद्ध व तपोवृद्ध ज्येष्ठ व श्रेष्ठ कीर्तनकार हरिभक्तीपरायण श्री नरहर बुवा अपामार्जने हे स्वतः संस्कृतचे प्राध्यापक म्हणून अनेक वर्ष काम करून आपल्या घराण्यात चालत आलेला कीर्तनाचा वसा जोपासत तो पुढील पिढीकडे सक्षमपणे आजही पोचवत आहेत. प्रकृती अस्वास्थ्य असतानाही केवळ कीर्तनावर अतीव प्रेम असल्याने त्यांनी आशीर्वचन पाठविले आहे. आपण ते श्रवण करूयात. उपस्थित आदरणीय बंधू भगिनींनो, कीर्तनप्रेमी बंधू भगिनींनो, मी थोडासा वेळ आपला घेणार आहे. कीर्तन प्रारंभ होण्यापूर्वी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या आपल्या पुढे अवघ्या थोड्या वेळामध्ये मांडता येतील. आद्य शंकराचार्य महाराजांचा उत्सव आहे, हा सप्ताह आहे आणि संपूर्ण चरित्र तुम्हाला 7 दिवसात ऐकायला मिळणार आहे. निरनिराळे कीर्तनकार आपल्या गोड अभिव्यक्तीमध्ये आपलं कीर्तन सादर करतील. सागर संगीत. आद्य शंकराचार्य महाराज म्हणजे आर्य सनातन वैदिक हिंदू धर्माचे पुनःस्थापना करणारे, लहानपणापासून गुरुकडे राहून सतत अभ्यास करणारे, पण अत्यंत तल्लख बुद्धी होती, हुशार होते, एकपाठी होते. त्यांनी वेद, वेदांग, उपनिषद आणि अन्य साहित्य हे मनापासून हृदयापासून तयार केलं, अभ्यास केला. जसे जसे ते पुढे जाऊ लागले तसं त्यांच्या लक्षात आलं की आपल्या धर्मावर निरनिराळ्या प्रकारची आक्रमणं आहेत. त्यांच्या वेळेस जशी परिस्थिती होती तशीच आज आहे, त्याहीपेक्षा जास्ती आहे. पण बेटर टू लाईट कॅन्डल टू कर्स द डार्कनेस, अशा प्रकारे अंधाराला वाईट म्हणण्यापेक्षा कार्य केलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे संन्यास घेऊन, ऐन तारुण्यात संन्यास घेऊन ते कामाला लागले. त्यांची वाणी अत्यंत प्रभावी आणि मधुर होती. अभ्यास चांगला होता, त्यामुळे बडे बडे विद्वान त्यांचे शिष्य झाले. आणि सगळ्यांना संघटित करून आपल्या धर्माचा प्रचार करण्याकरता त्यांनी प्रारंभ केला. सगळ्या देशात चारी बाजूला, चारी दिशांना 4 मठ स्थापन केले आणि ती परंपरा आज तागायत कायम आहे. त्या गादीवर विद्वान लोकच बसतात, विद्वान लोकच विराजित होतात आणि धर्मकार्य होत आहे. धर्माची स्थापना, धर्माचा अभ्यास, धर्माचा प्रचार, धर्माचं संरक्षण, या सगळ्या गोष्टी मुद्दाम प्रयत्नपूर्वक घडवावे लागतात. त्या अजूनही
व्यवस्थित पद्धतीने चालू आहेत. आणि हे कार्य त्यांचं चालू असतानाच त्यांनी साहित्याचा अभ्यास खूप केला आणि त्यातून साहित्य निर्माण केलं. साहित्य व्यक्तिगत कल्याणासाठी, सामाजिक कल्याणासाठी आणि धर्मकल्याणासाठी या सगळ्यांसाठी निर्माण केलं. साहित्य जरा संस्कृतमध्ये जरी असलं तरी संस्कृत भाषा अत्यंत सोपी अशी वापरलेली आहे. तेव्हा त्यांच्या चरणी वंदन करून त्यांच्या साहित्याचा अभ्यास अजूनही लोकांनी करावा ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि त्याचप्रमाणे हा सगळा उत्सव घडवून आणणं कठीण नसतं, पण घडवण्यासाठी लागणारं एकीकरण, संघटित भावना याकरता मोठे प्रयत्न लागतात. त्याप्रमाणे आमचे हे हर्षद जोगळेकर, कुलकर्णी, आणखीन इतर त्यांचे मित्रमंडळी, साखरे संगीत, इतर संगीताचे प्रतिनिधी आणि इतर सगळ्या लोकांनी खूप मदत केलेली आहे. त्या सगळ्यांना शुभ आशीर्वाद देतो, शुभेच्छा त्यांच्या कार्याला व्यक्त करतो आणि आपल्याला हे नमस्कार करून मी विराम घेतो. धन्यवाद. पूर्णत्वाकडे जात असणारी ही कीर्तनमाला केवळ आपल्या योगदानावर संपूर्ण होत आहे. आपल्याला वाटत असणारे आपले अल्पसे आर्थिक योगदानही आम्हाला अमूल्य असे आहे. तेव्हा ज्यांना आर्थिक योगदान करण्याची इच्छा आहे त्यांनी समोर दिसत असणाऱ्या UPI नंबरवर ते जमा करावेत. श्रद्धांजली कीर्तन समितीतर्फे होत असणाऱ्या या शंकराचार्य कीर्तनमालेतील उद्याचे कीर्तन हरिभक्तीपरायण श्रेयस बुवा कुलकर्णी यांचे होणार आहे. त्यांचा विषय आहे विजय यात्रा. बरोबर संध्याकाळी 6 वाजता या कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी आपण पुन्हा हजर होऊयात. मी बुवांना विनंती करतो की त्यांनी उत्तरांगाला सुरुवात करावी. श्रीराम. थोडंसं नाम गाऊया आणि सुंदर अशा आख्यानाकडे वळूया. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम जय 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 जय राम, राम श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बोला श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम,
राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की, श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर। श्री राम विश्वनिर्मितीच्या या प्रक्रियेमध्ये ईश्वर हा विश्वाच्या व्यवस्थेला जबाबदार मानणारी आपली हिंदू संस्कृती आहे. म्हणून इथली व्यवस्था नीट राहावी एवढ्याकरता काही वेळा तो अवतार घेतो, काही वेळा आपल्या शक्ती विभूती पाठवून देतो आणि समाजातल्या प्रामाणिक साधकांची, प्रामाणिक मोक्ष इच्छा करणाऱ्यांची सगळ्या अर्थानं शास्त्र व्यवस्था करतो. या न्यायानं अत्यंत कठीण काळ संपूर्ण जगामध्ये आलेला असताना, वैदिक संस्कृती ऱ्हासाला चाललेली असताना, भगवंताचा एक खास अवतार तो म्हणजे श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य. इसवी सनाचं 8वं शतक मानणारे आपल्याकडे जास्त लोक आहेत, प्रमाण जास्त आहे त्यांचं. अर्थात अनेकांची अनेक मतं आहेत. शृंगेरी पीठाने हे इसवी सन पूर्व मानलेलं आहे, किंवा अनेक भाष्यकारांनी इसवी सन पूर्व 400-500 वर्ष पण आचार्यांची परंपरा किंवा आचार्यांचा तो अवतार मानलेला आहे. या वादात न जाता आचार्यांनी केलेलं कार्य, दासगणू महाराज नेहमी सांगायचं की शिवाजी महाराजांची तलवार ही 3 फूट 3 इंच होती का 4 इंच होती, त्यापेक्षा महाराजांनी केलेला पराक्रम ऐकावा, तो आपल्याला जास्त प्रेरक असतो. या न्यायाने आचार्यांचा काळ आज सुद्धा आपल्याला पुन्हा एकदा आवृत्ती व्हावी त्याची असा निर्माण झालेला आहे. संस्कृतीच्या दृष्टीनं भारतावर जी आक्रमण झाली, त्या आक्रमणांच्या विरुद्ध प्रचार करून त्याच्या अर्थानं आपली संस्कृती संपवायला जे आलेले होते त्यांना परत पाठवणारे जे महापुरुष होऊन गेले, त्यामध्ये तिघांचा विशेष उल्लेख करावा लागतो. एक शंकराचार्य, दुसरे समर्थ रामदास स्वामी आणि तिसरे स्वामी विवेकानंद. तो काळच कठीण आहे वेद विरुद्ध मताचा. मग बाकी बरीच मतं आहेत, त्यामध्ये प्रचार इतका व्हायला लागलाय. आणि जेव्हा त्या मतांना राजाश्रय मिळतो तेव्हा राजे लोकांनी एखादी गोष्ट स्वीकारली की बाकीचे लोक सुद्धा त्यांचे फॉलोअर्स असतात. परिणामतः लोक तो मार्ग स्वीकारतात. खूप कमी लोकांना नीट समजावून धर्म घ्यावा आणि मग आचरण करावं, वा उपासना समजावून घ्यावी आणि मग आचरण करावं हे कळतं. सामान्यतः लोक हे गतानुगती लोक म्हणतात तसे असतात. गतानुगतिको लोकान लोक पारमार्थिका असा श्लोकच आहे. आणि म्हणून केव्हा तरी खरं काय आहे हे सांगायला ईश्वर अवतार घेतो. आचार्यांचा हा अवतार झाला. आपण ह्या कथा ऐकलेल्या आहेत. पण एक वेळ अशी आली की गोविंदपादांकडे गेल्यानंतर, तत्वमसी महावाक्याचा उपदेश मिळाल्यानंतर त्याच क्षणाला त्यांना साक्षात्कार झाला. आणि त्यानंतर आचार्यांनी ठरवलं हिमालयामध्ये जावं आणि एकांत उपभोगावा. गोविंदपादांनी सांगितलं नाही, तुझा अवतार खास धर्मप्रचारा करता आहे. जसं रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना सांगितलं, तू आता निर्विकल्प समाधी बाजूला ठेव, ती चावी मी माझ्याकडे घेतो, तुझी सविकल्प समाधी लागेल. पण शेवटपर्यंत त्यांची ती किल्ली काढून घेतली होती असं स्वामीजींच्या चरित्रात आहे. कारण तू समाधी लावून बसलास तर लोकांना मार्गदर्शन कोण करणार? तुकोबांचा प्रसिद्ध अभंग आहे की झाडू संतांचे मार्ग आडरानी भरले जग. हे कोणीतरी सांगणारा असावंच लागतं, यावंच लागतं. संकल्पना स्वच्छ झाल्याशिवाय परमार्थ नीट होत नाही. आणि संकल्पना अगदी स्वच्छ करण्याचं काम संत मंडळी करतात. तुला हे काम करायचंय. आणि आचार्य यानंतर अनेक मतांना, तुमचं मत जरी बरोबर असलं तरी ते अंततोगत्व करेक्ट नाही आहे. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत तुमचं बरोबर आहे. मी रिक्षेने रेल्वे स्टेशनवर गेलो, अगदी बरोबर आहे. तिथून रेल्वेने मुंबईला गेलो, अगदी बरोबर आहे. तिथे दादरला उतरल्यानंतर
तिथून मी टॅक्सीने विमानतळावर गेलो, अगदी बरोबर आहे, पण प्रत्यक्षात लंडनला जाताना, अमेरिकेला जाताना टेक ऑफ जो आहे ना तो विमानाचा लागतो. यातली अलीकडची तिन्ही वाहनं उपयोगी नाही आहेत वा त्या विमानातनं नेता येत नाहीत. ही संकल्पना जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत जो जे मती सापडाला तो त्याची त्याची श्रेष्ठ असतं. म्हणून अनेक मतांचा खंडन करीत 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 आचार्य काशीला येऊन पोहोचले. मतभेद आहेत, काशीला प्रसंग घडला का प्रयागला घडला असे पण मतभेद आहेत, पण पुन्हा कुठेतरी तर आपण काशीला येऊया. आणि खूप गडबड ऐकू आली काशीला असताना. आचार्य म्हणाले, कुठे चाललाय तुम्ही? तर म्हणाले, फार मोठे एक सत्पुरुष आहेत, ते स्वतःला तुसाग्नीमध्ये भाताची जी वरचं कवर असतं, भातखंड म्हणतो आपण त्याला संस्कृत भाषेत तुस म्हणतात, त्या तुसाच्या ढिगामध्ये अग्नी लावून त्यामध्ये एक महापुरुष बसलाय आणि स्वतःच्या देहाचा तो त्याग करतोय. त्यांचं नाव काय? भट्ट. आडनाव त्यांचं भट्ट. आणि नाव आहे कुमारिल. आचार्य वेगानं निघाले आणि येऊन पोहोचले. साष्टांग नमस्कार घातला कुमारिल भट्टांना. संन्याशांनी कोणाला नमस्कार करू नये, पण हे महापुरुष असे होते. माझे गुरुजी सांगतात, आचार्यांच्याही पूर्वी बुद्ध मताचा खंडन करण्याचं 80% काम कुमारिल भट्टांनी केलं होतं. महापुरुष. आणि इतका स्वतःच्या देहाला किंमत देत नाहीये, माझ्याकडनं काही चूकच होऊ नये म्हणून स्वतःच्या इच्छेने तुसाग्नीमध्ये जाळून घेतोय. माणसाला एक चटका बसला तर चालत नाही हो. चटका जाऊ द्या, फॅन खाली नाही जागा मिळाली तर केवढी कटकट होते. सामान्यतः आज कलियुगाच्या परिणामाने मनुष्य फक्त देहाला किंमत देत चालला. पूर्वीच्या काळी कार्याला किंमत दिली जात असे. आचार्यांनी विनंती केली, आपण कोण आहात? आपला परिचय द्या. मला वेदव्यासानी कुमारिल भट्टांची भेट घ्यायला आज्ञा केली होती हिमालयामध्ये, ते आपणच नव्हे काय? कुमारिल भट्टांनी सांगितलं, हो. एवढं फक्त मान वरती आहे, बाकी सगळं पेटलेलं आहे. म्हणजे अगदी अशा स्थितीमध्ये कुमारिल भट्टांनी सांगितलं, होय मी तोच. कशा करता आपण स्वतःच्या देहाला असे संपवित आहात? त्यांनी सांगितलं, आतापर्यंत वेदविरुद्ध मताचं खंडन करण्याकरता मला त्या मतांचा अभ्यास जैन आणि बुद्ध गुरूंच्याकडे जाऊन करावा लागला. त्यातला सखोल ज्ञान मला व्हावं, त्याशिवाय मी त्यांच्याशी वाद घालू शकणार नाहीये. माझ्या शत्रूकडे कुठलं वेपन आहे, कुठलं शस्त्र आहे हे मला कळल्याशिवाय मला त्याच्या विरुद्ध शस्त्र वापरता येणार नाही. म्हणून बौद्धांच्याकडे जाऊन, बौद्ध आचार्यांकडे जाऊन वा जैन आचार्यांच्याकडे जाऊन मी त्यांचं शिष्यत्व पत्करलं आणि सखोल मतं जाणून घेतली आणि मग त्याचं खंडन केलं. हे जरी त्यांच्या कल्याणाचं असलं वा समाजाच्या कल्याणाचं असलं तरी नियमांप्रमाणे माझ्याकडनं गुरुद्रोहाचं पातकच झालंय. मी अशा संस्कृतीत जन्माला आलो जी संस्कृती निष्कलंक चारित्र्याला अत्यंत महत्त्व देते. देहाच्या पातळीवर वा वर्तनाच्या पातळीवरती कुठेही माझं चरित्र निष्कलंकतेतून खाली येता कामा नये, ही वैदिक संस्कृती आहे. हे सिद्ध करण्याकरता मी स्वतःच्या देहाला जाळून घेतोय. आचार्य त्या अवस्थेत विचारतात, पण आपण तर पूर्वमीमांसेचे उद्गाते किंवा पूर्वमीमांसेचे समर्थक होतात. होय, माझे गुरुजी जैमिनी, त्या जैमिनींनी मला पूर्वमीमांसा शिकवली आणि त्याचाच प्रचार मी आतापर्यंत करत आलो. तुम्ही असं करू नका, थोडं आपण बसूया आणि तुम्ही आणि मी मिळून, कारण तुमचे लक्षावधी अनुयायी आहेत, जर आपण एक नवीन काही आमनाय तयार केला, व्यवस्था तयार केली तर त्यातून लोकांचं कल्याण होईल. आपण चर्चा करूया, पूर्वमीमांसा आणि वेदांत याची आपण चर्चा करूया. तेव्हा अर्थातच कुमारिल भट्टांनी सांगितलं, शंकरा आता ती वेळ गेली आहे, पण माझ्याही पेक्षा विद्वान आणि थोडा आक्रमक तत्वज्ञान मांडणारा माझा अत्यंत लाडका शिष्य, ज्यांनी जवळपास सगळी मतं हरवली आहेत, असा विश्वरूप मिश्र, आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये त्याला आमच्या क्षेत्राचं मंडण समजतो. म्हणजे वी आर प्राऊड ऑफ हिम. आम्हाला अत्यंत आनंद आहे. म्हणून त्याचं कौतुकानं विद्वानाने नाव ठेवलंय मंडण मिश्र, जो मुळातला काश्मीरातला ब्राह्मण आहे, पण आता तो नर्मदा तीरी महिष्मती नगरी आणि महिष्मती नदी आणि नर्मदा नदी यांच्या तीरावर जी महिष्मती नावाची नगरी वसलेली आहे, इथे राहतो.
इतका महान आहे तो शंकर, त्याला संस्कृत सोडून दुसरी कुठली भाषा आवडत नाही. ती भाषा कानावर पडू नये एवढ्या करता त्यानं संपूर्ण गावातल्या सगळ्या लोकांना वदतु संस्कृतम या न्यायाने संस्कृत शिकवलंय. प्राकृत कानावर पडता कामा नये म्हणून त्याच्याकडचे गायी राखणारे सुद्धा संस्कृत बोलतात, त्याच्या गावातले न्हावी सुद्धा संस्कृत बोलतात, त्याच्याकडे पाणी भरणाऱ्या मोलकरणी सुद्धा संस्कृत बोलतात. असा अत्यंत महान तू त्याच्याकडे जा. आणि अनेकांना हरवलेला असल्यामुळं त्याला जर तू हरवू शकलास तर फार छान न्याय सांगितला. प्रधान मल्ल निबरहण न्याय. मुख्य जो मल्ल आहे त्याला हरवलं की त्यानं हरवलेल्या सगळ्यांना हरवल्यासारखं होईल. म्हणून तू माहिष्मती नगरीमध्ये जा किंवा आजचं महेश्वर तिथे तू जा आणि तू त्याच्याशी वाद कर. आचार्यांनी सांगितलं मी तुम्हाला अग्नीत जळताना सुद्धा वाचवू शकतो. अग्नी माझं ऐकतो. सांगू का मी अग्नीला, अग्निनारायणाला की या पवित्र देहाला जाळू नकोस. काय आचार्य असतील. सर्वेपि सुखनः सन्तु. कुमारीला सांगितलं नको, माझ्याकडनं जर काही पातक घडलं तर मी वैदिक संस्कृतीचा अपराधी ठरेन, म्हणून मला मरू दे, हीच मला शिक्षा घेऊ देत आणि मला जळू देत. आचार्यांनी पुन्हा एकदा वंदन केलं, कुमारील भट्टांचे आशीर्वादही घेतले आणि आचार्य जायला निघाले. येऊन पोहोचले महिष्मती नगरीच्या काठी असणाऱ्या नर्मदेमध्ये स्नान केलं आणि आता वाडा बघायचा मंडण मिश्रांचा म्हणून प्रश्न विचारला. तिथे ज्या नोकर चाकर दास दासी होते की म्हटलं मला मंडणांकडे जायचंय, रस्ता सांगता का आपण. एकीने सांगितलं. काय सुंदर श्लोक आहे तो. आमच्या गुरुजींनी श्लोक असला तरी तो दिंडीच्या वृत्तामध्ये ठेवलाय. परंपरेनं आलेला श्लोक आहे. म्हणाले अगदी सोपं, इथून सरळ जा, उजव्या हाताला वळा, एक पेठ लागेल, अत्यंत सुशोभित अशी घरं दिसतील, सारवलेली अंगणं दिसतील, तुळशी वृंदावनं दिसतील. अशी सगळीच घरं आहेत, पण ज्यांच्या दारामध्ये अनेक पोपट आणि मैना टांगलेले आहेत आणि ते वेदांताचा वाद करतायत, वेदांमधल्या अनेक मतांचा वाद करतायत. द्वारिजाच्या पिंजरे लोंबताती हो, द्वारिजाच्या पिंजरे लोंबताती. राघु मैना सुस्वरे त्यात गाती गाती. राघु मैना सुस्वरे त्यात गाती. ऐका संन्यासी महाराज, आपण कोण आहात माहिती नाही, पण आमच्या गावाचं मंडण. अरे काय बोलतात ते, चिवचिव चिवचिव करतात, कावकाव करतात. वाद त्यांचा हो चाल तुमचीचा, वाद त्यांचा हो चाल तुमचीचा. मंडळांचं वर्णन करायला हाच स्वर पाहिजे. ज्यांनी आयुष्यभर पराक्रम केलेला असतो, आपलं काम मन लावून केलेलं असतं, त्याला वरच्या स्वरात बोलायचा हक्क आहे. वाडा तोची वाडा हो, तोची वाडा. तोची वाडा तुम्ही जाणा पंडिताचा, पंडिताचा. तोची वाडा तुम्ही जाणा पंडिताचा.
द्वारी जाचा द्वारी जाचा द्वारी जाचा. काय उत्तम साथ. ज्यांच्या दारामध्ये अनेक असे उत्तम पिंजरे टांगलेले आहेत, त्यामध्ये असणारे पोपट आणि मैना, एका बाजूचे 7-8 पिंजरे, त्यामध्ये जे पोपट मैना आहेत ना, ते सांगतात स्वतः प्रमाणम. आचार्यजी हे कोण बोलतायत? भांडी घासणाऱ्या बायका, पाणी भरणारे नोकर. काय होती आमची संस्कृती. एक म्हणतायत वेद, इकडचे राघू आणि मैना म्हणतायत वेद हे स्वतः प्रमाण आहेत, वेदाला वेगळं प्रमाण नको. पलीकडचे म्हणतात नाही, पण अनुभव हे प्रमाण नको का? परतः प्रमाणम. कीर म्हणजे पोपट आणि त्यांच्या अंगना, कीरांगना यत्र गिरंगिरंती द्वारस्थ नीडांतर सन्निरुद्धा जानीहि तन पंडित मिश्र गेहम. तुम्ही पंडितो का पण म्हटलंय, एकच अर्थ. आचार्य आणि त्यांचे शिष्य चकित झाले. एवढंच नव्हे, फलप्रदं कर्म फलप्रदो जहा. कुठलंही कर्म हे स्वतः फळ द्यायला समर्थ आहे का त्या कर्माचं फळ द्यायला दुसरा कोणी आहे, याची चर्चा चालली आहे त्यांची. गिरांगना यत्र गिरंगिरंती, बाकी सगळे कॉमन आहे. तिसरं, जगद्ध्रुवं स्यात् जगदध्रुवं स्यात्. हे जग जे आहे, नामरूपात्मक जी सृष्टी आहे, ज्याला रूप आहे म्हणून नाम आहे, अशी ही सृष्टी ही कायमची अशीच आहे का, अनादि आहे का, काही नाहीशी होणारी आहे. जगद्ध्रुवं स्यात् जगदध्रुवं स्यात् कीरांगना यत्र गिरंगिरंती द्वारस्थ नीडांतर सन्निरुद्धा जानीहि तन्मंडन मिश्र गेहम. आचार्यांच्या लक्षात आलं, माझ्या प्रभूंनी मला योग्य ठिकाणी पाठवलंय. असं आहे. मी नेहमी स्वयंपाकातलं उदाहरण देतो. स्वयंपाक करणारे जे लोक असतात, ज्या स्त्रिया असतात, त्यांना आनंद तेव्हा होतो जेव्हा चांगले जेवणारे भेटतात. नको नको अर्धीच पोळी वाढा, चतकुरच गडावर वाढत होतो मी. एक आजी म्हणल्या, बुवा इकडे या. पण आमच्याकडं पराती इतक्या मोठ्या असतात, इतकी मोठी परात घेऊन तिकडं गेलं ना तर सगळी परात खाली झाल्याशिवाय, मोकळी झाल्याशिवाय उचलायला नको वाटते. वाढण्याचा अनुभव अनेकांना आहे. त्यांनी मला तिथनं बोलावलं, बुवा इकडे या. मगाशी त्यांच्या पुढनं गेलो होतो, एवढा भात वाढा. म्हणलं आजी नाश्ता घेतला तर बिघडला असतं का काही? आमटीची 4 डाळी उरली आहेत ना. मी विनोद म्हणून सांगत नाहीये. आपल्याला ज्यात इंटरेस्ट असतो ते आपल्याला जर कुठे परफॉर्म करायची वेळ आली, असं मराठीत बोलतो, तर त्यावेळेला त्याचं खरं गिऱ्हाईक, त्याचे खरे अधिकारी लोक भेटले की आपल्याला जसा आनंद होतो तसा आचार्यांना आनंद झाला. आचार्य त्याला प्रतिस्पर्धी मानत नाहीत, लक्षात घ्याल. फार छान प्रतिपादन आहे आचार्यांचं. अद्वैताचं कुणाशी वैरच नाही म्हणाले, नाहीतर अद्वैतच सिद्ध होणार नाही. जय जय. पण कल्याणाकरता काही वेळा आई आपल्या बाळाला शिक्षा करते, किंवा तुला चापट मारीन म्हणते, किंवा तो पडायला लागला तर त्याला धरत नाही का, एकदा पडू दे, गुडघे फुटू दे, त्याशिवाय त्याला कळणार नाही पडायचं कसं असतं, स्वतःला सावरायचं कसं असतं. असं काही वेळा संत मंडळी बोलतात. आणि आचार्य निघाले. कवी वर्णन करतात, ऐकुनी दासी वचन, ऐकुनी दासी वचना मंडन सदना समीपयती आला. मंडन सदना समीपयती आला. तद्वार रुद्ध देखुनी, रुद्ध देखुनी व्योमपते आथ तो हळू शिरला. रामा 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 सीतापते रामा 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 हरे हरे रामा 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 रघुत्तमा रामा. अत्यंत आनंदात आचार्य आपल्या शिष्यांसह त्या वाड्यासमोर आले. 4 चौक असणारा वाडा. त्या वाड्यात आज 4 चौक. या पेठेपासून त्या पेठेपर्यंत एकच वाडा.
मोठे मोठे दारं, मोठे उंबरे येऊन पोहोचले. बाहेर अंगण, त्याच्यामध्ये छान तुळशी वृंदावन, त्यात फुललेली तुळस, गोठा दिसतोय, गायी आहेत. कर्माकरता या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. हे सगळं पाहिलं आणि आचार्यांना वाटलं वा, पण दार बंद. आज आपल्याला विशेष काही वाटणार नाही दार बंदचं. का? आज दार बंदच असतात. पूर्वीच्या काळी घराचं दार गावाला जायचं असेल तर लावलं जात असे. आणि म्हणून आचार्यांना असं वाटलं की अरे असं कसं काय, दार बंद का? का दार बंद होतं? त्याचं कारण सांगितलंय. त्या दिवशी मंडन मिश्रांच्या वडिलांची किंवा आईची श्राद्धाची तिथी आलेली होती. आणि पूर्वमीमांसक म्हणजे कर्मकांडावरती श्रद्धा असणारे मंडन मिश्रा स्वतः ते श्राद्ध चालवायला बसलेले होते. आणि त्या दिवशी पितरांकरता केला गेलेला स्वयंपाक दुसऱ्या कुणालाही देऊ नये असं शास्त्र आहे. आणि दुसरं शास्त्र असं आहे की दारात आलेला अतिथी विनमुख जाऊ नये. दोन्ही धर्म आहेत. धर्म याचा अर्थ कर्तव्य आहेत. आणि दोन कर्तव्यांचं जेव्हा क्रॉस होतो ना, दोन्ही कर्तव्य ज्या वेळेला एकमेकांच्या विरुद्ध होतात ना, तेव्हा त्या संकटाला धर्म संकट असं म्हणतात. तसं अर्जुनापुढे संकट आले, क्षत्रिय धर्म पाळू का नातू म्हणून धर्म पाळू? तो काही युद्धाला घाबरत नव्हता. तसं यांच्या दारामध्ये भिक्षेकरी आलं तर नडत नाहीये, कारण भरभरून देतात ते, असंच ते घर आहे. पण आज भिक्षेकरी येऊ नये, आला तर त्याचा आवाज कानावरती येऊ नये म्हणून इतक्या आतल्या चौकामध्ये बसलेले होते बरं का. आणि तिथे कोण आले होते असं वर्णन आहे की तिथे कोण आले होते सांगू. व्यास जैमिनी आले. सामान्य नव्हे, वेदव्यास स्वतः आणि जैमिनी जे पूर्वमीमांसेचे उद्गाते सांगितलेत. आचार्यांच्या 4 शिष्यांपैकी पैल, वैशंपायन, त्यातले सुमंतू आणि जैमिनी. या जैमिनींनी 6 शास्त्रापैकी एक शास्त्र लिहिले ज्याचं नाव आहे पूर्वमीमांसा. त्यातलं पहिलं सूत्र आहे अथा तो धर्म जिज्ञासा, कर्तव्याबद्दलची जिज्ञासा. आणि सगळी सूत्र त्याबद्दल आहे. तुम्ही तुमच्या कर्मामध्ये नीट असलं पाहिजे हे सांगणारं हे शास्त्र आहे. असो. आणि ते स्वतः जैमिनी आलेत. व्यास जैमिनी आले आणि पाहुनी रवी शशी जैसे, पाहुनी रवी शशी जैसे आनंदाने सुविप्रतो डोले. अत्यंत आनंद झाला रे. असे सच्छुद्ध सात्विक ब्राह्मण आपल्याकडे यावेत, त्यांनी कर्म करावीत. गुरुजी लवकर उरका नव्हे. किती वेळ हो गुरुजी? आज लग्नात, कार्यात, अमक्या ठिकाणी तमक्या ठिकाणी या पोरींना बिरीनं तर अजिबात वेळ नसतो ते वेदमंत्रांचे आशीर्वाद घ्यायला. त्यांना नको तिथं बसायला वेळ आहे. हां, जे आयुष्यभर करायचं, मी गावोगावी सांगतो तेच सांगतो या निमित्तानं की जे नको आहे ते त्याला वेळ देऊ नका. लग्नामध्ये वेदमंत्र आणि वेदमंत्रांचे गुरुजींच्या माध्यमातून वेदांचे आशीर्वाद घ्या. म्हणजे अर्ध्या ह्याच्यातनं डिवोर्स घ्यावा लागत नाही आमच्या ह्याच्यासारखा. जय जय. फार महत्वाचा मुद्दा आहे हा. नको त्याला नको ते महत्व दिलं ना की हवं त्याला वेळ मिळत नाही. आणि म्हणून ते खूप मनापासून करतायत. माझे गुरुजी गमतीनं सांगतात, आज हल्ली आपण गुरुजींना विचारतो किती वेळात आवरतंय, आवरतंय ना, आवरतंय ना. मग ते आवर्तनं करतात म्हणाले. आवर्तनं म्हणजे भरा 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 उरकून टाकतात. मी विनोद म्हणून बोलत नाहीये. विनोदाचा फक्त त्याला मुलामा देतोय. आमच्या निष्ठा मूळ वेदांवर, शास्त्रांवरच असल्या पाहिजेत. मला जमतंय का नाही जमत हा मुद्दा नाहीये. माझी निष्ठा कुठं हा मुद्दा आहे. आणि म्हणून असे रवी शशी सारखे, एक सूर्यासारखा आहे वेदव्यास आणि एक चंद्रासारखा आहे आमचे जैमिनी. महापुरुष आहेत दोघं. आणि ते कशा करता आले होते? श्राद्ध चालवायला, मंत्र म्हणायला. श्राद्ध चालवायला कोणाची गरज नाहीये यांना. मंडळांना सगळे मंत्र येत आहेत. मग का ब्राह्मणांना बोलवायचंय? मी बरोबर म्हणतोय ना हे तपासायला. आणि असे 2 जण बसले आणि विचार केला आत कसं जाऊया, आत कसं जाऊया. सगळ्या बाजूनं ते रुद्ध आहे. मग त्यांनी काय केलं तर व्योमपथे, आपल्याजवळ मनोजव नावाची सिद्धी आहे ना, त्या सिद्धीचा उपयोग केला. आणि आचार्य असे आकाशातून वरून जाऊन त्याच्यासमोर एकदम उभे राहिले. चमकला तो. आचार्यांनी सर्वप्रथम पाहिलं त्या दोघांकडे आणि मनोमन वंदन केलं. आपल्या संस्कृतीचे दीपक, एखादा दीपस्तंभ असतो. काय आहे तो जैमिनी सुद्धा.
कुणाचं मत खोडलं बिडलं सोडून द्या, ही इतकी महान मंडळी आहेत माहिती का, मत खोडण्याकरता सुद्धा ते काय आहे हे समजून घ्यावं लागतं. आणि यानंतर वेदव्यासांना नमस्कार केला. व्यासांच्या नंतर आचार्यांची एवढी छाप आपल्या संस्कृतीवर दुसऱ्या कोणाची नाही, लक्षात घ्या. स्वतः वेदव्यासांनी 16 वर्ष आयुष्य वाढवून दिलं असे आद्य शंकराचार्य आहेत. वेदव्यासांनी 16 वर्ष आयुष्य होतं ते 32 करून दिलंय. असो, नमस्कार केला. अर्थात हा जो पक्का कर्मकांडी आहे तो एकदम भडकला. आता आला की नाही धर्मसंकट, स्वयंपाक आज चालू आहे, तो श्राद्धा करता, ते श्राद्धांना या यतीला वाढावं लागणार, काय करावं. म्हणून तो जो हल्ला आणि मनुष्य समाधानी आहे की नाही, तो खरा परमार्थ जगलाय की नाही, याला अगदी सोपा ताळा जर काय असेल, प्रसंग आल्यानंतर त्याची रिॲक्शन काय आहे, नंतर आपण स्वतःला सावरतो. पण प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून आपली जी रिॲक्शन असते ना, ती आपली योग्यता असते. एकदम संतापला. फार प्रसिद्ध श्लोक आहेत. पहिली त्यांनी हाक मारली, अगदी शुद्ध मराठीत काय रे टकल्या, क्षमा करा, पण तशीच्या तशी, कुतो मुंडीन. संतापलाय, डोळ्यासमोर जरा, कुठून आलास तू, असा त्याचा अर्थ आहे. अरे टकल्या कुठून आलास, असा त्याचा अर्थ आहे. आचार्य शांत. त्याचे 2 अर्थ आहेत. अरे मुंडण केलेल्या कुठून आलास एक अर्थ, आणि मुंडण कुठपासून केलेलं आहेस. त्यांनी सांगितलं आगलान मुंडी, इथपासून केलंय, वरवर नव्हे, क्रॉपकट नव्हे. अरे पंथास्ते पृच्छते मया, मी मार्गाला विचारलं, मार्ग काय म्हणाला, मी मार्गाबद्दल विचारलं, हे म्हणले मार्ग तुला काय म्हणा, गप्प बस. इतका वाद वाढला. शेवटी तो मंडण सांगतो, अहो पिता किमुसुरा. पिता, पिता याचा अर्थ प्यालायस का, सुरा म्हणजे दारू, असा का बडबरळतोयस. आणि दुसरा अर्थ, अहो पिता किमुसुरा, दारू पिवळी असते का. पिता म्हणजे पिवळा, पितांबर म्हणतो ना. हे म्हणाले नाही नाही वश्वेता येत स्मर, मला आठवतंय की दारू तर पांढरी असते. आता याला संधी मिळाली. किंत्वंजानासी तद्वर्णम, अरे संन्याशा, तुला दारूचा रंग माहिती आहे काय. अहम वर्णम भवाद्रसम, मला फक्त रंग माहिती आहे, तुम्हाला रसही माहित दिसतोय. इतकी 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 अगदी हे आपण अनेकदा ऐकलंय. मी माझ्या गुरुजींना विचारलं, आचार्य असे का वागतायत. पण सत्पुरुषांच्या अनाध्यायाला सुद्धा काहीतरी अर्थ असतो. वेद विरुद्ध जरी ते वागले ना, तरी त्यामध्ये काहीतरी रहस्य साठवलेलं असतं. आचार्यांनी मला गौतमांचं जे न्यायशास्त्र आहे, माझ्या गुरुजींनी मला जे न्यायशास्त्र आहे, त्या न्यायशास्त्रातला पहिला जो श्लोक आहे, श्लोक म्हणजे तो श्लोकबद्ध नाही आहे, त्यातला पहिला जो न्याय आहे तो समजावून सांगितला. पहिला श्लोक त्या म्हणाले, जगामध्ये कुठलेही मुद्दे मांडायचे असतील तर त्याला 16 प्रकारांनी मांडता येतं. प्रमाण आहे, प्रमेय आहे, बरं का, संशय आहे, निश्चय आहे, सिद्धांत आहे. त्यामध्ये क्रमांक 9, 10, 11, 8 पर्यंत चांगलं आहे. पण 9, 10, 11ला आपला मुद्दा मांडताना वादाने मांडायचं. त्यानंतर जल्प, त्याला जळफळाट झाला पाहिजे. आणि तिसरा मुद्दा वितंड. या 3 गोष्टींचा आचार्यांनी पुरेपूर वापर केला. का, त्याची शक्ती तर बघूया कुठे आहे. आचार्य शांत आहेत पण त्याला खिजवतायत, अगदी कमी शब्दात बोलायचं, आणि तो खिजतोय. याचा अर्थ त्याला कळलेलं नाहीये. लक्षात घ्यायचं परिपक्व तो, की जो या जगातल्या कुठल्याही विकारांनी किंवा त्रिगुणांनी प्रभावित होत नाही. सांगतात ना माऊली, तू अर्जुना काय कर, एकच गोष्ट कर, अर्जुना तू त्रिगुणाते अव्हेरी, 3ही गुणांना अव्हेर. 3 गुण तुला असं वाग अशी प्रेरणा देतील, तसा वागू नकोस, एवढंच कर की झालं काम. मी सांगतोय ते ऐक. हे ज्याला कळलंय तो कधी काम आला, क्रोध आला, काय लोभ आला, त्याने हे आलंय कळतंय त्याला, पण तो ते स्वीकारित नाही, तो परिपक्व असो. आणि आचार्यांनी हे जेव्हा केलं तेव्हा खूप जेवढं प्रमाणात खिजवायचं होतं तेवढं खिजवून घेतलं. शेवटी व्यास जैमिनी त्याचे कान धरतात. अरे मंडणा, कळतं का तुला, सामान्य अतिथीद्वारी, सामान्य अतिथीत आला
देवा परिपूज्यतो गृहस्थाला, हा तर योगी कसा मग बोलुनी दुर्वाक्य दोषीसी त्याला. मंडळा, आत्तापर्यंतचं ज्ञान गेलं. कर्म चांगलं केलं पाहिजे, अमुक केलं पाहिजे, गेलं सगळं. अरे प्रत्यक्ष यती दारात आलाय, एक कुठला तरी धर्म पार पाड, उरलेला दुसरा नंतर पार पाड. संस्कृती आपली काही अशी नाही आहे. आणि लक्षात आलं, बापरे, मूळ परंपरेतलं काव्य छान आहे. मंडण थंडची झाला, दुपारी 12 वाजता थंड झाला तो. मंडण थंडची झाला, व्यासांची घेतली शिरी आज्ञा. वेदव्यासांची आज्ञा शिरावर घेतली, मानली, आणि विनवी शंकर यतीला, यावे भोजनासी हो मद्गृहा सुज्ञा. महाराज, महाराज, भिक्षा आमच्याकडे करा. नंतर मी नवीन स्वयंपाक करून श्राद्ध उरकेन, पण आचार्य एखादा यती माझ्याकडे भिक्षेला यावा. पाद्यपूजा केली असं वर्णन. काही परंपरा हे मानत नाहीत, पण मी ज्यात शिकलो ते आहे, व्यवस्थित पाद्यपूजा केली. कारण तो लगेच बॅलन्स झालाय, तेवढा तो शिकलेला नाही. तर आचार्य त्याच्यापुढे कशाला आले असते, सामान्य असतात तो तर. आणि शांतपणानं पाद्यपूजा केली. आचार्यांनी ती पूजाही घेतली. शांत, भिक्षा घ्याल माझ्याकडे, नंतर मी श्राद्धाचा कार्यक्रम उरकेन. आचार्य सांगतात, खरं सांगू मंडणा, मी तुझ्याकडे जो आलोय ना, ती भोजनाची भिक्षा घ्यायला आलो नाही. अरे मंडणा दे मला वाद भिक्षा, अरे मंडणा दे मला वाद भिक्षा, अरे मंडणा दे मला वाद नाही मज भोजनाची अपेक्षा, नाही मज भोजनाची अपेक्षा, नाही मज भोजनाची अपेक्षा. अद्वैत मार्ग दायी खरा, अद्वैत मार्ग मोक्षदायी खरा, अद्वैत मार्ग त्वा स्वर्गलोभ्या तिरस्कारिला, त्वा स्वर्गलोभ्या तिरस्कारिला, हो त्वा स्वर्गलोभ्या तिरस्कारिला. ही भिक्षा नको मला, वाद भिक्षा दे. तू पूर्वमीमांसेचा पक्ष घेणार आहेस आणि मी अद्वैत वेदांताचा पक्ष घेणार आहे. आपण बसून चर्चा करूया की अंततोगत्वा कल्याणाचं आणि पूर्ण सत्य काय आहे. मंडळाला आनंद झाला. खूप दिवसात कुस्ती केली नव्हती हो. मला एखादी गोष्ट आवडते का नाही आवडत हे कशावरनं ओळखावं, अगदी सोपं. ती वेळ आल्यानंतर पटकन उत्साह. तर पुष्कळ लोक गायक मंडळी असतात ना, त्यांना गाणं म्हणलं की नको, लगेच खटकन सूर लागला पाहिजे, कारण मला ते आवडतंय. ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाही त्या गोष्टी आपण फार मनापासून आयुष्यभर करू शकत नाही. चालेल, आता माझा हा श्राद्ध कर्माचा कार्यक्रम उरकू देत, आपण बसूया. सगळं काही झालं, श्राद्ध पार पडलं. आचार्य काही भिक्षेला थांबले नाहीत आणि दिन ठरला वादाचा, योग्य असा वादाचा दिवस ठरला. आचार्यांनी विनंती केली व्यास आणि जैमिनींना, आपण मध्यस्थ व्हा. त्यांनी सांगितलं नको, आम्ही नाही थांबणार. ते दोघं निघून जाण्यापूर्वी एक व्यवस्था करतात. मंडण मिश्रांची पत्नी जी आहे ती एका शापामुळे आत्ता या मानव देहात मृत्यूलोकात जन्माला आली आहे. ती मंडण मिश्रांची पत्नी प्रत्यक्ष सरस्वती माता आहे. तिचं त्यावेळेचं नाव आहे त्या अवतारातलं उभय भारती, उभया भारती किंवा उभय भारती. तिला मुख्य बनवा. या परी तेव्हा मुनीनी वादी मध्यस्थ योजना केली. एका बाजूला आचार्य बसले, एका बाजूला मंडण मिश्रा बसलाय आणि सुंदर अशा वादाला सुरुवात होतीये. गावातले गावाबाहेरचे इतके विद्वान येऊन पोहोचले, कारण अशा प्रकारची चर्चा ऐकायला मिळणं सुद्धा अवघड आहे हो. आणि खूप विद्वान. पहिल्यांदा सरस्वती देवी लाजल्यात,
पण नंतर व्यास जैमिनींच्या विनंतीने येऊन बसल्या आणि वादाला सुरुवात झाली. वाद खूप मोठा आहे. विद्यारण्य स्वामींनी हा वाद लिहून काढलाय, जे आचार्य परंपरेतले आहेत शृंगेरीचे. सगळा पाहण्याचा मी प्रयत्न केला, पण मला कळलं अवघड आहे. त्यातले मुद्दे फक्त मी माझ्या गुरुजींकडून समजावून घेतले आणि ते मी आपल्यासमोर ठेवतोय. आज आपल्याही मनामध्ये आहे की खरंच मुख्य काय? नाम खरं, श्राद्ध पक्ष स्नान संध्या करी, भक्ती खरी, योग खरा, काय खरं का ज्ञान खरं? हाच नेमका पूर्वमीमांसकांचा मुद्दा आहे. बाकी सगळे मुद्दे बाजूला ठेवूया. पूर्वमीमांसकांचा केंद्रीभूत विचार असा आहे, ते सांगतात या जगामध्ये तुम्ही जी कर्म करता त्याचं फल द्यायला ईश्वराची गरज नाही. कर्मच स्वतःच्या ठिकाणी फल द्यायला समर्थ आहे. आणि म्हणून तुम्ही कर्माचं सर्वोत्तम फल जर काय असेल तर त्याचं नाव आहे स्वर्ग, स्वर्गीय भोग. यालाच पूर्वमीमांसक मोक्ष असं म्हणतात. पुन्हा पुन्हा कर्म करायची आणि त्यांना त्यांच्याकरता आधार आहे. असं नाही की फक्त वेदांमधला 75% भाग कर्माकरता खर्च झालाय, 20% भाग उपासनेकरता खर्च झालाय, एक मोघम बोलतोय, आणि शेवटचा 5% भाग फक्त ज्ञानमार्गाकरता खर्च झालाय. म्हणून त्यांचं मत असं आहे, वेद जास्तीत जास्त कर्मपर आहे, नाही तर एवढेच लोक कशाला लिहिले असते. बरं, वेदांतामध्ये सुद्धा काही काही उपनिषद अशी आहेत, त्यातलं उपनिषद यांनी उद्धृत केलंय, कुर्वन्नेवेह कर्माणि जिजी विषय छतगुम समाह. 100 वर्ष अखंड कामामध्ये राहावं असं ईशावास्य सांगतंय. आणि म्हणून कर्मच श्रेष्ठ आहे. आचार्य म्हणाले, वा, तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण संपूर्ण नाहीये. संपूर्ण ते करता तो असं सांगतोय, भो भो यतिक्ष्माधिपते भवद्भिर, भो भो यतिक्ष्माधिपते भवद्भिर जीवेशयोर वास्तवमैकरूप्यम विशुद्धमंगी क्रियते हि तत्र प्रमाणमेवन्न वयम प्रतिमः. मी तुमच्याबद्दल ऐकलंय, तुम्ही वेदांती आहात आणि वेदांताच्या मतानं जीव ब्रह्मैव नापरः. या शरीरातलं आतलं चैतन्य आणि विश्व निरपेक्ष चैतन्य म्हणजे ज्याला ब्रह्म म्हणतो आपण, ते ब्रह्म आणि हे चित्ताच्या आतलं, चित्ताला बुद्धीला प्रकाशित करणारं ब्रह्मतत्व एकच आहे. काहीतरी काय बोलताय? याला प्रमाण आहे का काही? आणि जर प्रमाण असेल तर कर्माची व्यवस्था काय? हे कर्म केल्यानंतर त्याचं हे फल आहे, त्याचं हे कर्म केल्यानंतर हे फल आहे. हे कर्मविपाक सिद्धांत हळू पडेल, कमकुवत पडेल. एक तरी प्रमाण आहे का? आचार्य सांगतात, मंडणा, संपूर्ण वेद तू वाचलेस, त्या वेदामध्ये अंतिम टप्पा येतो वेदांताचा. त्यामध्ये छांदोग्य नावाचं उपनिषद, श्वेतकेतू आणि त्याचे वडील उद्दालक यांचा संवाद. हा श्वेतकेतू जो शिकून आलाय 12 वर्ष, या शिक्षणानंतर त्याच्यामध्ये एक किंचित अहंकार आलाय. तो आपल्या भावांना, आपल्या चूल पोतेर करणाऱ्या आईला, आपल्या बहिणींना ज्या शेणानं सारवतात त्यांना कमी लेखतो, अरे मी किती शिकलोय. आणि हे पाहिल्यानंतर त्या श्वेतकेतूला उद्दालक म्हणजे त्याचे वडील विचारतात, या सगळ्यामध्ये मातीचे विविध आकार आहेत, पण त्यामध्ये माती नावाचं मूलद्रव्य एक आहे, हे तुला गुरुजींनी शिकवलं का? तू म्हणला, बाबा हा कोर्स नाही झाला माझा. अनेक प्रकारचे दागिने या जगामध्ये आहेत, पण या सगळ्या दागिन्यांचं मूलद्रव्य सुवर्ण आहे हे शिकवलं का? हे पण नाही झालं. मग तसं ही दिसणारी जड, तुझे भाऊ, आई, मी तुझा बाबा, तुझं स्वतःचं शरीर, या शरीराचं मूलद्रव्य पंचमहाभूत, त्रिगुण आणि याच्या मागची मूळ माया आणि त्याच्या मागचं परब्रह्मतत्व आहे, हे तुला कोण शिकवणार? आणि यानंतर चर्चेला सुरुवात होते, विस्तृत चर्चा. आणि मग तो श्वेतकेतू ब्रह्मज्ञान जाणतो. तत्वमसी हे महावाक्य या छांदोग्यात आलंय. जाणताना तुम्ही पण लक्षात घ्यावं, मनुष्य स्वतःला कोणत्याही कारणानं शहाणा समजायला लागला की शक्यतो ती समजूत तो पटकन टाकून द्यायला तयार नसतो. माणूस म्हणतो माझी मती संपली आहे, पण माझं मत संपलेलं नाहीये. खूप मोठा वाद झाला. अहो, ते तत्वमसी महावाक्य वगैरे कसं आहे माहितीये का? आमच्या कर्मकांडात ते हुम फट आहे ना. आपण काही काही बारीक बारीक गोष्टी करतो, त्यामध्ये संध्येमध्ये
संध्येमध्ये गायत्री जप करण्यापूर्वी आपला ऑरा जो आहे ना तो बंद करून घ्यावा, आपला आभामंडल क्लोज करून घ्यावा. याच्याकरता आमच्याकडे एक मंत्र आहे, असं 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 करायचं, हुम फट असं म्हणायचं, मग गायत्री जप करायचं. म्हणजे तेव्हा कुठली नकारात्मक एनर्जी आपल्यावरती काम करत नाही. तुमच्या भाषेत बरं, किती जुनं आहे हे. आणि ते हुम फटलं काही अर्थ आहे का? तो एक तो उच्चार आहे हो, तसा तत्वमसीला अर्थ नाही आहे. आचार्य रागावले म्हणजे थोडे आक्रमक, त्यांनी काय बोलतोयस? अरे त्याला अर्थ नसता तर कशाला लिहिलं असतं? हुमपट ही कर्मकांडातली वाक्य आणि तत्वमसी हे महावाक्य, हे एकत्र आणतोस. अरे लक्षात कसं नाही येत आहे? तुमचं कुठलंही कर्म हे जड आहे. कर्माला स्वतःला अक्कल नसते, नाहीतर ते नको त्याच्याकडनं नको ते घडलं नसतं. कर्म हे जड आहे म्हणून त्याचं फलही जड आहे. जे जड असतं, जे कृत्रिम असतं, ते ब्रह्मज्ञान असूच शकत नाही. आणि फार सुंदर, कर्माने फळ जे जे मिळते, कर्माने फळ जे जे मिळते, कर्माने फळ जे जे मिळते, कर्माने फळ जे जे मिळते. नाशतयाचा अटळ असे, नाशतयाचा अटळ असे. स्वरूप परमात्मा साऱ्यांचे, स्वरूप परमात्मा साऱ्यांचे. स्वरूप परमात्मा साऱ्यांचे, म्हणून ते अविनाशी वसे, म्हणून ते अविनाशी वसे. कर्माने फळ जे जे, फळ जे जे, फळ जे जे मिळते. मंडळा, तुझा मुद्दा जी विषय छतगम समाहा या न्यायाने जर बोलायचाच झाला मुद्दा, तर त्याचा अर्थ असा आहे, तुमच्या देहाला कर्तव्य करू द्या, पण तुम्ही अंतःकरणाने आत्मस्वरूपाला जाणा. गोरोबांनी याचंच भाषांतर आपल्या साध्या पदामध्ये केलंय, देह प्रपंचाचा दास सुखे करो काम. अगदी सोप्या भाषेत, पण तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. ईश्वर, आणि ईश्वर ज्या परब्रह्माचा आहे, लक्षात घ्याल, ईश्वर आणि परब्रह्मात खूप थोडा फरक आहे. मायेच्या उपाधीनं विश्वाची व्यवस्था पाहायला आला की तो ईश्वर, आणि मायेची उपाधी सोडल्याबरोबर ते ब्रह्म, आणि तेच जीवाचं आहे स्वरूप. हे जाणण्याकरता लक्षात घेल शेवटचा आचार्यांचा श्लोक आहे, अस्ति भाती प्रियम रूपम नामचेत्यंश पंचकम आद्यत्रयम ब्रह्मरूपम मायारूपम ततोद्वयम. अस्ति म्हणजे असणे, भाती म्हणजे अनुभवाला येणे, आणि प्रियम ते सगळं आपल्याला प्रिय आहे. एखादी वस्तू आपल्याला अप्रिय असते म्हणजे तिची अनुपस्थिती प्रिय असते. म्हणजे सगळं प्रियच आहे, सगळं आनंद देणारच आहे. सच्चिदानंद रूप जे आहे ते ब्रह्मतत्व. हे तीन गोष्टी लक्षात घे. आणि आद्यत्रयम ब्रह्मरूपम, आणि बाकी सगळा विश्वाचा जो पसारा दिसतोय ना नामरूपात्मक, ते माया स्वरूप आहे, ते सतत बदलणारं आहे. अरे स्वर्गात जरी गेलो तरी परत यावं लागतं ना. गीतेचा अध्याय तुला माहिती आहे ना, क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती. म्हणून शाश्वत सुख ते नाही आहे. शाश्वत सुख अहम ब्रह्मास्मी या बोधामध्ये आहे. यानंतर खूप मोठा संवाद झाला. कोण जिंकणार असं वाटत होतं. सरस्वतीने सांगितलं, मला माझा स्वयंपाक आहे बाबा, मी किती वेळ बघणार ना. म्हणून दोघांच्या गळ्यामध्ये कमळाच्या माळा घातल्या. शेवटी कमळच उपयोगाला आलं. आणि एक वेळ अशी आली, ज्याच्या गळ्यातली माळ सुकेल तो हरला. आणि एक वेळ अशी आली की दरदरून घाम आला मंडळांना, पुढं बोलताच येईना. अविनाशी आणि विनाशी हे दोन शब्द आले, बोलताच येईना. आणि घाम फुटला आणि गळ्यातली माळ वाळून गेली.
पटकन धावले. किती सुज्ञ असतात ही मंडळी. आत्तापर्यंत जो प्रतिस्पर्धी म्हणून, आणि जर का हरलास तर तुला शेंडी ठेवायला लावीन आणि लग्न करायला लावीन असं म्हणणारा मंडण धावत आला. इगो फेकून दिला हो आणि चरण घट्ट पकडले. हारलो मी. सरस्वतीला एका अर्थानं आनंद झाला का अद्वैत मत प्रतिपादन झालं म्हणून, आणि एका अर्थानं वाईट वाटलं का या अवतारामध्ये मी माझ्या पतीची बाजू घ्यायला पाहिजे, त्याला मी न्याय देऊ शकत नाही म्हणून. आणि सरस्वतीने सांगितलं, महाराज तुम्ही जिंकलात असं जरी असलं तरी मला थोडी तुमची परीक्षा घ्यावी लागेल. माझ्याशी वाद करा, कारण मी सुद्धा त्यांची अर्धांगी आहे. या न्यायाने ते हरलेत, मी कुठं हरली आहे. आचार्यांनी नम्रतेनं सांगितलं, नको, आपण स्त्री आहात, कोणी स्त्रीशी वाद केल्याचा उल्लेख नाहीये. रागावली सरस्वती, काय बोलताय. विदुला नावाच्या स्त्रीनी प्रत्यक्ष या शुक्ल यजुर्वेदाला मान्यता दिली आहे. महाभारतामध्ये अनेक स्त्रिया अशा होऊन गेल्या की ज्या विद्वान होत्या. गार्गी आणि मैत्री या किती महान होत्या. मैत्रीने याज्ञवल्क्यांशी नुसता वाद नाही, नुसता संवाद नव्हे, वादही केला आणि त्यातून बृहदारण्य निर्माण झालं. असं असताना तुम्ही मला असं का म्हणता. आचार्यांनी ती गोष्ट मान्य केली. तेव्हा हा आग्रह तू करू नकोस असं मंडण म्हणालेत. तेव्हा मंडणानं ती आपल्या पतीला सांगते, थांबा, जरा थांबा. का तुमचा गुरु व्हायची याची योग्यता आहे का हे मी तपासते. काय नातं आहे हो. आणि आचार्यांचा अनेक दिवस हा वाद जवळपास 17-18 दिवस झालाय. पुन्हा 17-18 दिवस सरस्वती देवींशी वाद झालाय. सरस्वती देवी किती विद्वान आहेत लोकांना तेव्हा कळलं, गावातल्या लोकांना. आणि खूप मोठा वाद झाला. आणि लक्षात आलं की आचार्य हारत नाहीत, विद्वानही आहेत. आणि दोन्ही गोष्टी, श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ, शब्दज्ञानही आहे आणि ब्रह्मज्ञान, अनुभव पण आहे. शेवटी असा प्रश्न विचारला, असा काही सापडवलंय की काम विकार म्हणजे काय असतो, कामाच्या कला किती आहेत. स्त्रीच्या शरीरामध्ये कुठल्या मुहूर्तावरती, कुठल्या मासामध्ये, कुठल्या नक्षत्रामध्ये काम कुठल्या कुठल्या ठिकाणी वस्तीस्थानाला असतो, म्हणजे तिथे स्पर्श केल्यानंतर तो काम उद्दीपन होतो. अशा प्रकारचे जेव्हा ती प्रश्न विचारायला लागली, आचार्य म्हणाले, आपल्या वादात हा कशाला, अद्वैत सिद्धांताचा मुद्दा चाललाय ना, शास्त्रवाद चाललाय. ही गोष्ट शास्त्रानं सांगितली आहे ना. आचार्यांनी मान खाली घातली. सरस्वती विचारते, का हो. यांनी सांगितलं, मी संन्याशी आहे. केवळ चर्चेने तुमच्या संन्यासाला बाध येत असेल तर कसला तुमचा संन्यास, पोकळ. हरले, मान्य करा. आचार्य म्हणाले, नाही, मान्य अमान्यतेचा प्रश्न नाही आहे, पण जे मी मत मांडलंय ना ते अजेयीच आहे. याकरता मला 1 महिना द्या. आणि या महिन्यानंतर मध्ये आचार्य सरस्वती देवींकडून दिवस मागून निघून जातात. आणि आता आपल्या शिष्यांबरोबर फिरता फिरता एका जंगलामध्ये आले. तिथे एक राजा, त्याची 2 अमरक उर्फ अमरुक अशी पण नावं दिली, 2 नावं दिली आहेत. तो शिकारीला आलेला होता आणि सिंहानी वाघानी त्याच्यावरती शिकार आक्रमण केलं आणि राजा मरण पावला. त्याच्याबरोबर आलेला जो राणीवंश होता तो रडायला लागला. आचार्यांना पटकन युक्ती सुचली. सांगितलं, पद्मपादा, माझ्या या देहाची व्यवस्था कर, एक छान गुहा बघूया. एका गुहेमध्ये थांबले आणि आचार्यांनी इथे आपल्या देहाला तिथेच ठेवलं. आणि आपला जो सूक्ष्म देह आहे, आपला जो लिंग देह आहे, म्हणजे आत्ताच्या भाषेत बोलतो, मोबाईल वेगळा आणि सिम कार्ड वेगळं. तर मोबाईल तिथे ठेवला आणि सिम कार्ड घेऊन बाहेर पडले. सोप्या भाषेत बोलतो, सूक्ष्म देहाला घेऊन बाहेर पडले. आणि परकाया प्रवेश नावाच्या आचार्यांच्या जीवनातला अत्यंत चमत्कृतीपूर्ण प्रसंग इथे घडलेला आहे. आचार्यांनी त्याच्या देहात प्रवेश केला आणि अनेक दिवस तिथे राहिले. वात्सायनांच्या कामसूत्रावरती, कंदर्पसूत्रावरती आचार्यांनी त्या देहामध्ये भाष्य लिहिलं. आणि पद्मपाद गुप्तवेशानं भेटायला आलेले असताना त्याच्याकडे ते स्क्रिप्ट सोपवलं आणि सांगितलं, सरस्वती देवींना नेऊन द्या. काही दिवसांनी आचार्य पुन्हा आपल्या स्वतःच्या देहात आले. तो देह टाकून दिला आणि जेव्हा सरस्वती देवींना भेटायला आले, नमस्कार केला. सरस्वती देवींना विचारलं, पुस्तक पाहिलं का. आचार्यांना भरभरून आशीर्वाद दिले. देवींनी सांगितलं, खरोखर महान आहेस तू, खरोखर महान आहेस. कुठल्या भाषेत तुझी स्तुती करू. आता माझ्या पतीचा सद्गुरू व्हायला तू योग्य आहेस, दे त्यांना संन्यास. आणि आपण ते ऐकणारच आहात. सुरेश्वर पादाचार्य उर्फ सुरेश्वर आचार्य उर्फ विश्वरूपाचार्य नरसिंह सरस्वतींचे हे गुरुपरंपरेत आहेत. इतका अधिकार त्या शृंगेरी पहिलं पीठ तिथले ते पीठाधीश झाले. अर्थात शारदा देवी आता निघाल्यात, सरस्वती देवी निघाल्यात इथला देह टाकायला. आचार्यांनी सांगितलं, आई जाऊ नका,
तुम्हीच जर जगातनं निघून गेलात तर काय अवस्था होईल. तिनं सांगितलं मला गेलं पाहिजे. नको, शृंगेरीमध्ये विविध विद्यार्थी येतील, त्यांना तुम्ही ज्ञान प्रदान करा. तेव्हा तिनं सांगितलं, सरस्वती देवींनी, तू श्रीयंत्राची स्थापना शृंगेरीला कर, त्यामध्ये मी माझ्या सामर्थ्यानं वस्तीस्थानाला असेन. या देहाला फार महत्त्व नाही आहे, माझ्या शक्तीला महत्त्व आहे. बरं, आणि ती शक्ती आजही शृंगेरीला भरलेली आहे. ज्याला विशेष कृपा हवी असेल त्यानं त्या श्रीयंत्राला नमस्कार करावा. नुसता तो आकार नाही आहे, नुसता तो यंत्र नाही आहे, त्यामध्ये मंत्र पण आहे, सामर्थ्य पण आहे. त्या सरस्वती देवींना नमस्कार करूया, आचार्यांनाही नमस्कार करूया. केवढं मोठं कार्य त्यांनी केलंय. विनोबा म्हणत असत, संतांचं फार मोठं विचार ऋण मला माझ्यावरती आहे, ते म्हणजे त्यांनी हे सांगितलं नसतं तर मला हे आयतं कुठनं कळलं असतं. आणि या न्यायाने जबरदस्त असा हा वाद झाला आणि त्यामध्ये लोककल्याणाकरता आचार्य बोललेत. यामध्ये मी शहाणा, माझं खरं का तुझं खरं नाही, लोकांचं कल्याण ज्यात आहे ते प्रतिपादन आचार्यांकडून झालं. श्रद्धांजली कीर्तन महोत्सव समिती यांच्यातर्फे ही आचार्यांची जी कीर्तनमाला आयोजित केली गेली आहे, याला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. खरं सांगू का, मनोरंजनाचे कार्यक्रमाला आपण भन्नाट वेगानं लाईक्स टाकतो आणि मनोमंथनाच्या कार्यक्रमाला मात्र आमची बोटं काय थिजतात का काय कोणास ठाऊक. खाण्याचं मी कालच बोललो, खाण्याचे इतके लाईक्स आहेत, तुम्ही फक्त बाजरीची भाकरी टाका, उद्याच्याला तुम्हाला 5,000 लाईक्स येतात. मी रागानं बोलत नाही बरं. हे खरोखर आपलं आणि आपल्या मुलाबाळांचं ज्यांनी कल्याण होणार आहे ती गोष्ट आपण जास्तीत जास्त संख्येनं ऐकली पाहिजे बरं, आणि ती आचरणात आणली पाहिजे. याकरता ही सगळ्या बुवा लोकांची तळमळ आहे बरं. इथेच विरमतो, थांबतो. मूळ पदामध्ये भैरवीमध्ये आचार्य असं म्हणतात, रात्रंदिवस चिंतनीय जर काय असेल तर संसाराचं मिथ्या स्वरूप आणि स्वतःचं शिवात्मतत्व. दे मा हे ना हे ना अहं निशं किं परिचिन्तनीयम् अहर्निशं किं परिचिन्तनीयम् अहर्निशं किं परिचिन्तनीयम्. संसार मिथ्यात्म शिवात्म तत्वं संसार मिथ्यात्म शिवात्म तत्वं. आज या कीर्तनाच्या साथीला श्री कानिफनाथ घैसास चिंचवडून मुद्दाम आले. त्यांच्या कलेला, त्यांच्या आयुष्यभर या कलेच्या समर्पणाला मनापासून नमस्कार करतो. माझे मित्र श्री कौस्तुभ बुवा जे कीर्तनही करतात आणि साथही करतात आणि कीर्तनावर कीर्तनकारावरही प्रेम करतात, अशा या बुवांना मी शुभेच्छा चिंतितो आणि इथेच थांबतो. शिवात्मतत्व झाले कीर्तन शेवट गोड. कीर्तन रंगी वाजवा करटाळी, नाम घोषे पातका होय होळी. येथून कल्याण साम्राज्य सुखराशी, अवघे उठा ओवाळा राघोबास. लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषय कंठ काळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा, तेथून या जळ निर्मळ. जय देव जय देव जय. आरती ओवाळू कर्पूर गौरा बोळा, नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या मा. विभूतीची उधळण क्षितिकंठ निळा, ऐसा शंकर शोभे उमा गेला. जय देव जय श्री शंकरा. हो दैवी दैत्य सागर मंथन पै केले, त्या माझी अवचित हळहळ सापड. तेत्वाशुरपणे प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध. जय देव जय श्री. आरती ओवाळू कर्पूर गौरा. हो व्याघ्रांबर फणीवरधर सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन मुनी सुख. शतकोटीचे ब्रीद वाचे उच्चारी, टिळक रामदास. जय देव जय श्री. आरती ओवाळू
तुझ कर्पूर गौरा जय देव जय कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं हरे राम 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 हरे 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 राम हरे कृष्ण 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 राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज की जय भगवती श्री जगदम्बा माता की जय सब संतन की जय सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता जय जय रघुवीर समर्थ नमामि तव चरणं शंकर नमामि तव चरणं 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 शंकर नमामि तव चरणं